चला अक्षय जाधव बी फास्ट काही करायचे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. जेवढे तास महत्वाचे आहेत तेवढेच मिनिटे महत्वाचे आहेत, तेवढेच सेकंद महत्वाचे आहेत. कारण की आजच्या दिवसात चॅम्पियन कोण बनेल, कारण की या चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोणाचं कोरलं जाईल. कारण की 3 दिवस जर पाहू शकाल सुरळीतपणे मॅच चालू झाल्या आणि सुरळीतपणे 4 ओव्हर असतील असुद्या दोन्ही संघ आणि 4 ओव्हर करिता. कारण की जरूर 5 ओव्हर केल्या असत्या WC अंतर्गत, परंतु आजच्या दिवसात तर पाहू शकाल 4 ओव्हरचा मॅच जरूर पाहिला. दिपेश गोलाब इन ऍक्शन मध्ये बॅटिंग टाइमवर पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर अक्षय दानवा. पहिला चेंडू फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल जर पाहू शकाल अक्षय दानवा थोडासा नाखुश, कुठेतरी बॅटची लिडिंग एज धरून आली होती, परंतु त्यानंतर हा डॉट बॉल. चला टीम अलमान संघाचा 12 खेळाडू पोहोचवा, कारण की नॉन स्ट्रायकर एंडचर जरूर नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. संदेश आहे इथे पहा. 2 चेंडू आणि 2 डॉट. कारण की बेस वर्षात बेस लढाई आहे. एक जर फलंदाज जर पाहू शकत दिपेश गोलाब आणि त्यानंतर अक्षय दानवा, कारण की दोघांकडे सुद्धा क्वालिटी आहे. आणि 2 खेळाडूंच्या माध्यमातून या यंगस्टार जरीमरी गोरेच्या माध्यमातून या मॅचचा आस्वाद. 2 चेंडू पर्यंत अक्षय दानवा सक्सेसफुल ठरला. शॉर्ट अंपुलचा चेंडू यावेळेस थोडीशी तटवती केली. इथे जर पाहू शकाल ओहो हो डायरेक्ट जर हिट झाला असता तत्पर मग दिपेश गोलब जोखीम पत्करावी लागली गेली असते. रिस्की रन घेतली संदेश. कुठेतरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता मिडॉपला आणि जोखीम जरूर पत्करावी लागली असते. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. तोपर्यंत चेंडू जर पाहू शकाल हाताने गेले 3. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल आली. तोपर्यंत दिपेश गोलबला जर पाहू शकाल मोठे फटके मारून दिले नाही. त्यानंतर संदेश पोहोचलाय. संदेशच्या माध्यमातून जबरदस्त फटका खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु दिपेश गोलबला पाहू शकाल संदेशला थांबा दर्शवलाय, कारण की चांगली पार्टनरशिप करायची आहे. कारण की ज्या प्रकारे निलेश जापसे अनिकेत पाटीलने केली, तोपर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेला. दिपेश गोलाब धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. शॉर्ट बॉलचा चेंडू जरूर हाताला गेलाय. इनफिल्डच्या वरच्या चेंडूला खेळलाय. चेंडू सीमा पार. दिपेश गोलबच्या बॅट मधनं हा येतोय खूपसूरत चौकार. 4. पाच बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 6. शेवटचा बॉल असेल दिपेश गोलाब. आणि ज्या वेळेस जर पाहू शकाल रिस्की आणि इथे जर पाहू शकाल तर मग कुठेतरी जोखीम जरूर पत्करावी लागली असते. आतापर्यंत 2 रिस्की धावा संदेश आणि दिपेश गोलबच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तत्पर कुठेतरी गालतरकर थोडेसे बांधले असतील. कुठेतरी चेंडू जरूर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसरला गेला. त्यानंतर दिपेश गोलबला कुठेतरी स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर दिपेश गोलब आपल्या गर्भात सुरक्षित होता आणि चेंडू जर पाहू शकाल यष्टीच्या मागे, परंतु संदेश डायरेक्ट झोन कडे धावत सुटला गेला होता. परंतु पुन्हा जर पाहू शकाल संदेश अपने घर में सुरक्षित पोहोचलाय. पहिलं षटक जर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. चला दुसरा गोलंदाजी मार्कवर एंटर करायचा आहे. पहिलं षटक जरूर मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. अजय गोलंदाजी मार्कवर एंटर केला गेलाय. थोड्या सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक हे तुम्हाला तैनात करावे लागतील याची नोंद असू द्या.
अजय इन ऍक्शन मध्ये कारण की आतापर्यंत पाहू शकायला जबरदस्त गोलंदाजी अक्षय धर्माच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 बॉल मध्ये 7 डबा पाहायला मिळाला. जरूर दीपेश गुलाबच्या बॅट मध्ये चौकार तर आलाय. त्यानंतर अजय गोलंदाजी मार्कवर आलाय. दीपेश गुलाब या षटकामध्ये काय रणनीती असेल सालांद कार्पेट चिन्ह पाहू शकाल. ब्लॉक टार्गेट मध्ये साहिलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केले गेले. पहिला चेंडू अतिशय वेगवान अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवलं गेलं अजयनं. अजयच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. शॉर्टपुलच्या आडवा बाटना आजच्या दिवसात तर पाहू शकाल दीपेश गुलाबला पूर्णतः थोडस बंदिस्त केले. मोठे फटके येत नाहीये. एकाचं रूपांतर पाहू शकाल 2 धावेनं हे कंप्लीट केलं गेलं. धावसंख्या पुन्हा 2 आकड्यानं वाढली गेली.
सर्वाधिक महागडा खेळाडू. दीपेश गोलप सुरुवात केली कारण की आतापर्यंत दीपेश गोलप शांत बसला. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. दीपेश गोलपच्या बॅट मध्ये चेंडू आउट ऑफ द पार फेकून दिलाय 6 धावांकरिता. षटकार 6. येस कम ऑन डीजे. कमिटीचे मेंबर किचा पहिला बॉल षटकाराला आहे. दीपेश गोलप ऑन फायर. यावेळेस चेंडू बराच वेळ लावत आहे. दीपेश गोलप यावेळेस दीपेश गोलप झेल सुटल्यानंतर नतीजा हा चौकाराचा आला कारण की दीपेश गोलपला असं वाटलं की चेंडू सीमा पार होईल परंतु लांबी कमी उंची जास्त आली. त्यानंतर झेल हा दीपेश गोलपचा सुटला आहे आणि धाव संख्या 4 गुणा वाढली कारण की 2 चेंडूमध्ये पाहू शकता दीपेश गोलपनं 10 धावा ठोकल्या. संघाची टोटल आतापर्यंत 25. हिरामन मोहीर विनंती असेल की मुजफ्फर शेख दादांचं स्वागत सन्मानित करायचं आहे. चला कॅमेरामॅन विनंती असेल की आपण फोटो झूम इन करायचा आहे. ऑन साइडला पाहू शकाल चेंडू मात्र खेळला गेलाय की छायाचित्र पाहू शकाल कॅमेरामध्ये बंदोबस्ती केली जातील. मुजफ्फर दादांचं स्वागत सन्मानित हिरामन मोहीर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या 29 आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय समीर बेंद्रे सर सुद्धा उपस्थित झाले. जरूर पहिल्या दिवसात हजेरी लावली, दुसऱ्या दिवसात, तिसऱ्या दिवसात आणि चौथ्या दिवसात वाह काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय कारण की आतापर्यंत दीपेश गोलपच्या पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा चौकार आणि त्यानंतर घनश्यामनं हा चेंडू हाताला गेला डॉट. आतापर्यंत 4 चेंडू जर पाहू शकाल दीपेश गोलप खेळला गेलाय आणि दीपेश गोलपच्या बॅट मधनं जर पाहू शकाल 2 चौकार आले, 1 षटकार आलाय. 14 धावा तर ठोकल्या गेल्या 4 बॉल मध्ये. अजूनपर्यंत येणारे 2 चेंडू असेल. ऑन साइडला लोअर फुटचा चेंडू आहे त्या ठिकाणी पाहू शकाल सचिन आणि साहिल 2 खेळाडूंच्या माध्यमातून चुकी कारण की मित्रांनो बिग हिटर म्हणून या खेळाडूची खासियत आहे आणि जवळजवळ पाहू शकाल धावसंख्या पुन्हा 2 न वाढली गेली आणि धावसंख्या 2 न वाढल्यानंतर धावसंख्या 31 किच मित्रांनो 13 नोव्हेंबर 2014 दिवस जर पाहायला गेला तर कोलकाता ईडन गार्डन आणि धिसारा परेरानं झेल सोडला गेला होता रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड 264 धावा किच त्याच प्रकारचा हा झेल दीपेश गोलपचा सुटलाय. ओहो काय जबरदस्त क्वालिटी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल जर पाहू शकाल जरूर पुन्हा डॉट आलाय. षटक कंप्लीट झालं 3 आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल 31. चला तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा बोलूयात मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक हाताने करीता जर पाहू शकाल प्रेम इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्ग तयार. तर मनीष आणि दीपेश गोलप ही जोडी ब्रँड ऑफ अल्मान संघाकडनं पाहायला मिळते कारण की अल्मान संघाकडून जर पाहू शकाल प्रथम दीपेश गोलप आला त्यानंतर पाहू शकाल संदेशला साथीला घेऊन आला होता. संदेश रनाच्या स्वरूपात बाद झाला त्यानंतर मनीष
हा नेक्स्ट बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचला आहे. प्रेम गोलंदाजी मार्कवर प्रेमच्या माध्यमातून मनीषच्या माध्यमातून काय रणनीती असेल, कारण की हे षटक शेवटचं आहे. पहिला बॉल जबरदस्त फटका खेळला गेला, त्या ठिकाणी सचिन थोडासा पंबल जरूर पाहायला मिळाला आणि या बॉलवर एक सिंगल मात्र कंप्लीट होते. दीपेश गुलाब पुन्हा जर पोहोचू शकाल बॅटिंग चांदवर पोहोचला गेलाय आणि आतापर्यंत अल्मान संघ 32 याकडेवर जाऊन पोहोचला गेलाय. 32 रन ऑन द बोर्ड. दीपेश गुलाब मैदानाच्या आतमध्ये तयार. ऑन साइडला बॅटची लिडिंग घ्यायचा आहे दीपेश गुलाबना. नक्कीच शॉट थर्ड मॅन आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा पार. दीपेश गुलाबच्या बॅटमधनं आणखीन एक येते चौकार. 4 संख्या 36 धाबा. यावेळेस 70चा ब्रँड आहे आणि दीपेश गुलाबच्या बॅट मध्ये सुद्धा ब्रँड पाहायला मिळाला. लगात तो सिक्सर 70चा ब्रँड षटकार. अल्मान हे खूप मोठं नाव आहे संघर्षाचा आणि जर की शेवटच्या मोमेंट पर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला धाबा जर पाहू शकाल जबरदस्त टोकल्यात. यावेळेस टायमिंग केलाय या तर वेळेस बराच लांब चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम स्वीट अँड स्मार्ट दीपेश गुलाबच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. 6 48 वर जाऊन पोहोचले आणि दीपेश गुलाब वैयक्तिक 45 धाबा. कारण की 4 बॉल दीपेश गुलाब संपलेत. हाफ सेंचुरी येईल का? कारण की अनिकेत पाटील 49 धाबा ठोकल्या आणि त्यानंतर दीपेश गुलाब हाफ सेंचुरी करिता 5 धाब्याची गरज आहे. 45 वर वैयक्तिक खेळतोय. ऑन साइडला चेंडू तर पाहू शकाल खेळला गेला. एक तर आली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहायला मिळतो त्या ठिकाणी पाहू शकाल थोडीशी पंबल आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमा पार. आजच्या दिवसात दीपेश गुलाब हा मैदानाच्या आतमध्ये लग घेऊन उतरलाय. दीपेश गुलाब वैयक्तिक 49 धाबा. दीपेश गुलाब 49 धाबा. एक धाब्याची गरज आहे हाफ सेंचुरी करिता आणि शेवटचा बॉल आहे. संघाची टोटल 52 वर जाऊन पोचले गेले दीपेश गुलाब. ओहो यावेळेस जर पाहू शकाल तर इथे पाहू शकाल दीपेश सुद्धा 49 वर आहे. लेग बाईज पंच की बॅट नाही. यस बॅट नाही. यस बॅट नाही. यस दीपेश गुलाब हाफ सेंचुरी बॅट वरती करायचे. सुपर बॅटिंग दीपेश गुलाब. वेल डन कॉंग्रॅच्युलेशन असेल. पहिली हाफ सेंचुरी कारण की अनिकेत पाटील 49 आणि
Hello. Hello, see. Hello. Hello, my test. Hello, see. Hello. Hello. Hello, see. Hello. Hello, see. Hello, see. Hello. 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 Hello, see. Hello. Hello, 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 check. Hello, 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 check, check. Hello. यंगस्टार जरीमरी गोरी आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम 2025 सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या गोरे या गावामध्ये. खरंच खूप सुंदर आकर्षण. खूप सुंदर आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटचं आपल्या गोऱ्या गावामध्ये. यंगस्टार जरीमरी गोरे वेलकम बॅक. चला मॅचला सुरुवात करायची. अक्षय जाधव त्याचप्रमाणे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे खूप खूप स्वागत. चला मॅच प्ले होते. साहिल भोवडे बॅटिंग चांबर आणि पार्टनर म्हणून चंदूला घेऊन आलाय. चला गोलंदाजाचं नाव की मनीष गोलंदाजी मार्क वर तयार. आपले सफल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पहिला चेंडू जर पाहू शिकायला तिचा जबरदस्त हाताला गेला आणि पहिल्या चेंडूची संख्या जर पाहू शिकाय डॉट बॉल च्या स्वरूपात पाहायला मिळाली. क्रिकेटपर्यंत ऑन साइडला कॅप पाहिला आहे त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जर पाहू शकाल सीमा बार चौकार. झाला ना पण 53 धाबा ठोकले गेल्यात टीम अलमान विजयकरिता गालतेरे टीम 54 धाबांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेस पुन्हा आडवा बॅटने चेंडूला खेळला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. साहिल भोवरेच्या बॅटमधनं येतात 2 चौकार 4 धाबा.
आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मनीषच्या माध्यमातून संपला गेलाय. कारण की पहिला बॉल जरूर मनीषनं डॉट तर गेला, त्यानंतर ऑन साइड कव्हर पॉइंट रिजनला क्लिअर केलाय. साहिल बोवरेच्या बॅटमध्ये चौकार, त्यानंतर पोषकांनी फाईन लेग क्षेत्रात हा चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय. 3 चेंडू आणि 8 धावा. साहिल बोवरे ऑन फायर. यावेळेस साधीच रूम बनवला गेला होता आणि स्विच हिटचा प्रयत्न होता आणि त्यानंतर साहिल बोवरे लोअर फुलटा चेंडू जरूर हाताळला गेला मनीष आणि पहिला विकेटचा पतन होत आहे. साहिल बोवरे इज गॉन बॅक टू द डायग्राउंड. करके आजच्या दिवसात जर पाहू शकाल जो पहिला दिवस आदिवासी एकगाव समाज, दुसऱ्या दिवसात सुद्धा आदिवासी एकगाव समाज आणि कालच्या दिवसात जर पाहू शकाल WC अंतर्गत मॅच, आजच्या दिवसात सुद्धा WC अंतर्गत. आणि या मॅचच्या या यंगस्टर गोरेच्या मैदानावर पहिली हाफ सेंचुरी दीपेश गोलपच्या नावावर, अनिकेत पाटीलच्या नावावर 49 धावा. असं वाटलं अनिकेत पाटीलच्या नावावर पहिली हाफ सेंचुरी येईल का, परंतु जरूर अनिकेत पाटील धाबा काउंटिंग केल्या नाहीये, नंतर काउंटिंग केल्या. अक्षय दानवा डगआउट मधून सेट होऊन आलाच पावली. मनीषला दाखवलं गेला आसमान. अक्षय दानवाचा ब्रँड षटकार. दोन पाहू शकाल आतापर्यंत जाऊन पुजली गेली 14. 5 बॉलचा खेळ मनीष आतापर्यंत संपला गेलाय. चला यानंतर होणारी मॅच अनमी 11 मुसारने विपक्ष टीम वाघोटे. दोन्ही संघाला पहिला ऑफिशियल पुकार असेल. दोन्ही संघाचे कर्णधार जोडला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर अक्षय दानवा डगआउट मधून सेट होऊन आलाच पावली षटकाराला. त्यानंतर ऑन साइडला चेंडू गलीच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा पंबल तर झालाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यस पुन्हा गुड रनिंग. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि संघाची टोटल 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 धावा दाबल कवर आतापर्यंत नेऊन पोहोचला गेल्या टीम घालते रे. चला नेक्स्ट गोलंदाजी मार्क एंटर करायचा आहे. चला नो टीम मीटिंग विभास गायकरा. खरं की संदेशच्या नावावर 3 बॉल मध्ये 2 धावा. त्यानंतर मनीषच्या नावावर 1 धाव आली. त्यानंतर पूर्णतः धावा जर ठोकल्या गेल्या असतील दीपेश गोलम वैयक्तिक 50 धावा आणि 50 धावांची विस्फोटक बॅटिंग. त्यानंतर पाहू शकाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर चला टीम अलमान दीपेश दादा 12वा खेळाडू जरा संदेश गोलंदाजी मार्कवर पोहोचला गेलाय. संदेश गोलंदाजी मार्कवर क्रिकेट जगताना जर पाहू शकाल बाबू या नावानं पसंती दिली आणि त्याच बाबूला तुम्ही पाहू शकाल की गोलंदाजी मार्कवर पोहोचलाय. आतापर्यंत ओपनिंग करण्याकरिता पोहोचला गेला होता. 6 क्षेत्ररक्षक पेट्या सर्कलच्या बाहेर तैनात करायच्या. जबरदस्त हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. संदेश राईट आर्म राऊंड गोलंदाजी मार्क. पहिला बॉल चंदू स्टाईलने उडवलाय. त्या ठिकाणी ओमकार वाक जबरदस्त झेल. व्हेरी नाईस फलंदाज मिस्टर चंदू गॉन.
चला टीम अडमी 11 मुसारने आणि विपक्ष टीम असेल वाघोडे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता पोहोचायचा आहे. इस आदरणीय सन्माननीय संतोष बोडे सर विनंती असेल मनप्रम दुसाल की सर विनंती असेल संतोष बोडे सर की आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. अजय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. पहिल्याच बॉल मध्ये पाहू शकाल चंदूची विकेट काढली गेली संदेशच्या माध्यमातून. ऑन साइडला बॅक टू द बॉलर जरूर खेळून काढला गेला होता. त्यानंतर मनीष दीपेश गोलबचं चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एकच धाब या बॉलवर पाहू शकाल कंप्लीट होते आणि संघाची टोटल जर आतापर्यंत पाहू शकाल टीम गालतरे 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. कारण की अक्षय दानवा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तत्पर टीम गालतरे संघ नो प्रेशर असेल आणि कुठेतरी थोडासा धोक्याचा ठरेल अक्षय दानवा तत्पर संदेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. त्यापर्यंत संदेश न पाहू शकाल 2 चेंडू जरूर हाताला गेले होत्या. एक विकेट आपल्या नावावर केली आणि एक सिंगल डाव सुद्धा खर्च केले गेले. लगा तो सिक्सर 70चा ब्रँड पाहायला मिळतोय. त्यापर्यंत मिळाले संतोष बोडे सरांचं आगमन झालंय आणि आकाश कुर्रा विनंती असेल की संतोष बोडे सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कीच माहिती शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छांचा संदेश देऊन मात्र स्वागत सन्मानित करायचं आहे संतोष बोडे सरांना. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या मध्ये संपला गेलाय. संघाची टोटल 23 हलक्या हाताने चेंडूला सेंचेबल क्रिकेट खेळला गेला ऑन साइडला. कारण की षटकार आल्यानंतर पाहू शकाल सिंगल डबलवर मात्र जास्तीत जास्त प्रयत्न केले गेले. अक्षय धानबाच्या माध्यमातून संख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. कारण की 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. अलमानकराने जर पाहू शकाल 53 धावा सेट केल्या गेल्या विजयकरिता 54. पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर पाहू शकाल कीच लेग बॅचच्या स्वरूपात एकदा पुन्हा पाहायला मिळते आणि धावसंख्या 25. चला टीम मुसारने अनबी 11 मुसारने आणि टीम वाघोटे मित्रांनो 3 पुकार झालेत या 2 संघांना. विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता पोहोचायचे. चला मुसारने संघाचा कर्णधार पोहोचला आहे आणि वाघोटे संघाचा सुद्धा कर्णधार पोहोचला. ऑन साइडला फटका काय जबरदस्त आहे. त्या ठिकाणी जरूर तेजसच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पर या बॉलवर पाहू शकाल पूर्ण धावा अर्जित केल्या गेल्या 2 धावा आणि धावसंख्या दोन्ही आकड्याने वाढली गेली आणि संघाची टोटल 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चला टीम मुसारने संघाचा कर्णधार पंचायत समिती वाडा नक्कीच आणि बालासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर जरूर संतोष सातवी राजेश सातवी सरांना विनंती असेल मानप्रम मुसारने
वेलकम सर, सुस्वागतम. पण मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आहे. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. नक्कीच विनंती असेल आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आहे आणि विनंती असेल की रमेश माले आपल्या शुभस्ते या राजेश सातवी सरांचे यथोचित मान सन्मान करायचा आहे. रमण भोईर कॅमेऱ्याच्या भूमिकेत असतील कीच मायची शान आणि पुष्पांचा संदेश पुष्पगुच्छ स्वागत सन्मानित केलं जात आहे. कीच धन्यवाद राजेश सातवी सर. यस, हे तिसरं षटक महत्वाचं आहे आणि तिसरं षटक आता नगरीता पाहू शकाल अल्मान किंग अर्थात जर पाहू शकाल दीपेश गोलम इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी केली जाते. तोपर्यंत दीपेश गोलमनं 2 चेंडू हे डॉट हाताने गेले कारण की प्रथम बॅटिंग मध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर. संख्या 27 ऑन साइडला चेंडू जर पाहू शकाल खेळला गेलाय हलक्या हाताने त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक देण्यात आहे मनीषच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच सिंगल मात्र धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 28. कीच समीप सरांना विनंती असेल की आपल्या शुभस्य पुढे टॉस करायचा आहे. एका बाजूने टीम उर्वी अनबी 11 मुसारने आणि इथे जर पाहू शकाल बॅटची टॉप एज लिडिंग एज लागली. अक्षय दानवाच्या केलेला पूर्ण विराम असेल. महत्वाची विकेट काढली गेली ते अर्थात जर पाहू शकाल दीपेश गोलमच्या नाबाबार एक पुढील टॉस होतोय. अनबी 11 मुसारने वर्सेस वाघोडे. तर टॉस वाघोडे संघाने टॉस जिंकून फर्स्ट फील्डचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता पाहू शकाल अनबी 11 मुसारने संघाला आमंत्रित केलाय. नोंद असू द्या दोन्ही टीम ज्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षातूनच दोन्ही फलंदाज किंवा फिल्डिंग करण्याकरिता पोहोचतील याची नोंद असू द्या. सचिन नेक्स्ट बॅटर आलाच पावली गॉन. ते पाहू शकाल विकेटचं पतन होत आहे आणि असं वाटलं दीपेश गोलमला की 70चा ब्रँड आहे षटकार जाईल की काय परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल सचिनची लांबी कमी उंची जास्त आली आणि सचिन आलाच पावली इज बॅक टू द गॉन. तोपर्यंत पाहू शकाल दीपेश गोलम 5 चेंडू हाताने गेले कारण की पहिले 2 डॉट नंतर एक सिंगल त्यानंतर 2 चेंडू 2 विकेट. कुठेतरी विकेट हॅट्रिक ऑन आहे दीपेश गोलम कारण की या मॅच मध्ये जर पाहू शकाल पहिली विकेट हॅट्रिक कोणाच्या नावावर असेल तर मग विशाल गायकर आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार कोणाच्या नावावर असतील तर मिस्टर ब्रँड गुहीर कुणाल दलवी. कीच कालच्या दिवसात कुणाल दलवीनं केतन चौधरीला 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. Yes, धाबा रोकायचे आहेत कारण की दयानंदचा विचार करायचा झाला तर दयानंद डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि ते जर ज्या प्रकारे दयानंदनं सुरुवात केली ती सुरुवात जर का मग शेवटपर्यंत राहिली तर मग या 20 धाबा सहज ठोकल्या जातील. कीच कालच्या दिवसात तर पाहू शकाल माजी मुंबई आणि चेन्नई ISPL चा मॅच पहिला 6 बॉलमध्ये जरूर 20 धाब्यांची गरज होती आणि त्याच प्रकारचा सामना जर पाहू शकाल या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर भाऊला तुम्ही पाहू शकाल पहिला बॉल इथे पास सुरुवात केली दीपेश गोलम त्या ठिकाणी तैनात होता परंतु प्रेक्षक म्हणून पाहत राहिला. चेंडू आउट ऑफ द पार षटकार.
इथपर्यंत पाहू शकाल 54 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सचिन धावसंख्या 34 या आकड्यावर होती आणि भाऊच्या पहिल्याच बॉलवर सचिन ऑन फायर षटकार 5 चेंडू 14. बॅक टू द बॉलर ते पाहू शकाल स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यानंतर वेगवान पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय आणि हा डॉट बॉल आलाय. कुठेतरी असं वाटलंय की पहिल्या बॉलवर सचिन षटकार आल्यानंतर सचिन मॅच फिनिश करेल का, परंतु त्यानंतर भाऊनं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताला गेले. येणारे 3 चेंडू आणि विजयकरिता 4था. पण तो क्वालिटी आहे खेळाडूकडे, कारण की सचिनच्या माध्यमातून पाहू शकाल भाऊला एक षटकार टोकलाय, अंदाज काढलाय. बॅटची टॉप एज आहे, इथे पाहू शकाल की त्या ठिकाणी यष्टीरक्षक मनीषच्या माध्यमातून होता. एक सिंगल आली आणि धावसंख्या पाहू शकाल 41 41 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. इथे जर पाहू शकाल 2 तेरा आहेत, कारण की विराट कोहलीने जर पाहू शकाल 3 तेरा केल्या होत्या 2019 मध्ये. त्या ठिकाणी हरीश रफ गोलंदाज होता, परंतु या ठिकाणी जर पाहू शकाल की ब्रँडन मालमान मिस्टर भाऊ गोलंदाजी मार्कवर आहे. दयानंद 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. इथे जर पाहू शकाल हा चेंडू पुन्हा येतो डॉट बॉल, 1 चेंडू आणि 13 धावा. चला यानंतर होणारी मॅच अन्वी 11 मुसारने विपक्ष टीम वाघोडे दोन्ही संघ रेडी असतील आणि हा सुद्धा शेवटचा डॉट बॉल. इथे जर पाहू शकाल टीम हलमान संघानं 13 धावेनं हा मॅच जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच जर पाहू शकाल नो डाऊट मिस्टर दीपेश कोलम. वेलकम ऑन द स्टेज. यस, परंतु दीपेश कोलम दर्शवतो मॅन ऑफ द मॅच भाऊ. येस, कारण की भाऊने मॅच जिंकवली गेली, 20 धावा रोखल्या गेल्या म्हणून मित्रांनो डेबिकेट केली गेली. तर